नवयुगा कंपनीवर शासकीय अधिकारी एवढे मेहरबान का? समृद्धी महामार्ग पॅकेज नंबर 15 मध्ये काम करत असलेली नवयुगा कंपनी वाशाळा ते बिरवाडी या 28 किलोमीटरमध्ये समृद्धी महामार्गाचे काम करत आहे. या 28 किलोमीटरमध्ये कंपनीचे अनेक क्रेशर व आरएमसी प्लांट सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी लागत असून हे पाणी कुठून येते याबाबत शहापूर तालुक्यातील कोणत्याच अधिकाऱ्याला, लोकप्रतिनिधीला, तालुक्यातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पुढारी यांना प्रश्न का पडला नाही, याचे कारण काय असू शकते? शहापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई सुरू आहे. तालुक्यात जवळजवळ 42 टँकरने पाणी पुरवठा सुरू असून वाशाळा विभागात 10 टँकरने पाणी पुरवले जाते. त्यासाठी शासनाचे लाखो रुपये खर्च होत आहेत. परंतु नवयुगा कंपनीचे वाशाळा ते बिरवाडी दरम्यान सुरू असलेल्या कामांना पाणी कुठून येते? त्यासाठी कंपनीने पाणी व्यवस्थापन काय केले आहे याचा शोध कोणी घेतला आहे काय? वाशाळा विभागातील लोकांसाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून पाणी पुरवठा विभाग, जलसंधारण विभाग, लघु पाटबंधारे विभाग, कृषी विभाग, वन विभाग यांच्या मार्फत लाखो रुपये खर्च करून बंधारे, विहिरी, बोरवेल, तलाव असे पाणी साठे उपलब्ध करून दिले. परंतु वाशाळा विभागातील सर्वच्या सर्व जलसाठे नवयुगा कंपनीने भाडे तत्वावर घेतलेल्या टँकरांच्या साहाय्याने व बंधारे, तलाव, विहिरी व नदी पात्रातील पाणी पूर्णतः संपवले. परंतु याबाबत कोणताच लोकप्रतिनिधी, अधिकारी व तालुक्याचे नेते एका शब्दानेही कंपनीला बोलायला अथवा जाब विचारायला तयार नाही. हे अधिकारी, लोकप्रतिनिधी व तालुका पुढारी कंपनीने विकत घेतले की काय अशी कुजबुज वाशाळा विभागात होत आहे. 4 वर्षे जी कंपनी काम करते त्यांना कामासाठी लागणाऱ्या पाण्याची काहीच तरतूद केली नाही. जसे की कुठे बोरवेल, तलाव, विहिरी, बंधारे असे विभागात कुठेच बनवले नाहीत किंवा एखादा तलाव भाड्यानेही घेतला नाही. परंतु कंपनीचे काम मात्र वेगाने सुरू आहे. शासनाने जनतेसाठी लाखो रुपये खर्च करून जे पाणीसाठे तयार केले ते संपवण्याचे काम मात्र कंपनीने केले. वाशाळा परिसरात वेळूक व वाशाळा या ठिकाणी पाणी योजना सुरू आहे व तेथील लोकांकडून प्रत्येक घरावर 200 रुपये पाणीपट्टी आकारली जाते. मग शासन या कंपनीवर एवढे मेहरबान का? शहापूरचे तहसीलदार कंपनीवर कारवाई करणार का? व 4 वर्षापासून त्यांच्या कामासाठी वापरलेल्या पाण्याचा दंड वसूल करून कारवाई करणार का, अशी जनतेची मागणी जोर धरत आहे. न्यूज रिपोर्टर किशोर भोईर, मशाल न्यूज नेटवर्क.